जिल्हा रायगड मतदारसंघ श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ 193 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी एक लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश 2008 नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार श्रीवर्धन मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा, तळा हे तालुके आणि रोहा तालुक्यातील रोहा महसूल मंडळ हा भाग येतो। 2009 पासून या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे। 2009 साली सुनील दत्तात्रय तटकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, 2014 अवधूत अनिल तटकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि 2019 साली आदिती सुनील तटकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस। सध्याच्या स्थितीत माननीय श्री सुनील दत्तात्रय तटकरे हे रायगडमधून लोकसभेचे खासदार म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्या कार्यक्षेत्रात येतो एक छोटासा डोंगराळी तळा तालुका। 2011च्या जनगणनेप्रमाणे तालुक्याची लोकसंख्या जवळपास 41,000 इतकी होती, पण रोजगार नसल्यानं सद्यस्थितीत कित्येकांनी आपली घरे बंद करून मोठी शहरं गाठली आहेत। आत्ताच्या घडीला ही लोकसंख्या निम्मी असल्याचा अंदाज आहे। याचं प्रमुख कारण रोजगार निर्मितीकडे शासनानं आणि लोकप्रतिनिधींनी केलेलं दुर्लक्ष। हा झाला रोजगाराचा मुद्दा। तालुक्यात विकासाची कामं सुरू आहेत आणि ती म्हणजे समाज मंदिर, स्मशानशेड, पेवर ब्लॉक आणि गटारं। हा आहे तालुक्याचा झपाट्यानं होणारा विकास। पण आता आणखी एक मुद्दा आहे तो आरोग्याचा। हा मुद्दा आहे तो तळा ग्रामीण रुग्णालयाचा। शासनानं करोडो रुपये खर्च करून हे रुग्णालय उभारलं, मात्र वर्षभरापूर्वी धूमधडाक्यात उद्घाटन केल्या दिवसापासून या ग्रामीण रुग्णालयाला कुलूप लटकलंय। संपूर्ण तालुक्याची आरोग्य व्यवस्था अवलंबून आहे ती फक्त प्राथमिक तळा आरोग्य केंद्रावर। जर का एखाद्या रुग्णाची तब्येत ढासळली की त्या रुग्णाचा माणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या दिशेनं प्रवास सुरू होतो। त्याचं कारण आहे ते उद्घाटन होऊन बंद असलेलं तळा येथील ग्रामीण रुग्णालय। रुग्णाला इतरत्र नेण्यासाठी पण एक मोठी अडचण आहे आणि ती म्हणजे ॲम्ब्युलन्सची। कोरोनापासूनच गायब झालेली 108 ॲम्ब्युलन्स आज तागायत तालुक्याच्या ठिकाणी दिलेली नाही। आज रुग्णालयाकडे बघितलं तर करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेलं हे रुग्णालय आता मद्यपींचा अड्डा बनलंय। शासनानं करोडो रुपये खर्चून देखील रुग्णांना माणगाव किंवा अलिबाग गाठावं लागत असल्यानं जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि शासन यावर गांभीर्यानं का विचार करत नाहीत असा प्रश्न निर्माण होतोय। आणि याच कारणानं तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न आणि झपाट्यानं होणारं स्थलांतर हा मुद्दा ऐरणीवर आलाय। तळा ग्रामीण रुग्णालयाच्या रूपात शासनाचे करोडो रुपये धुळखात पडले आहेत। ही कामं फक्त कंत्राटदारांसाठी आखलेली असतात की काय असा देखील प्रश्न निर्माण झालाय। VCN साठी विराज टिळक, तळा, रायगड।